मी सचिन उर्फ कुलदीप अण्णा प्रल्हाद क्षीरसागर मसूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे। माझे निवडणुकीचे चिन्ह क बशी आहे आणि माझ्यासोबत मसूर पंचायत समिती गणातून संजय नाना शिरतोडे हे निवडणूक लढवत आहेत। त्यांचं चिन्ह बॅट आहे। तसेच वडोली भिकेश्वर गणातून दीपालीताई खोत हे आमच्यासोबत निवडणूक लढवत आहेत। त्यांचं चिन्ह शिट्टी आहे। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आशीर्वादाने मसूर जिल्हा परिषद गटात स्वाभिमानी मसूर विकास आघाडी म्हणून आम्ही जिल्हा परिषद गटात सर्व जनतेच्या समोर जात आहोत। आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मसूर जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामे केली आणि ही विकास कामे ज्या वेळेला काळ उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे खासदार राष्ट्रवादीचे आमदार असताना महाराजांनी ताकद दिली आणि मसूर जिल्हा परिषद गटात छत्रपती उदयन महाराजांच्या माध्यमातून जवळपास 4.5 कोटीची विकास कामे केली आणि तदनंतर आतापर्यंत पण महाराज खासदार झाल्यानंतर पण मसूर जिल्हा परिषद गटात जवळपास 6 ते 6.25 कोटीची कामं महाराजांच्या माध्यमातून केली। अशी आतापर्यंत मसूर जिल्हा परिषद गटात महाराजांच्या माध्यमातून जवळपास 10 कोटीची विकास कामं या मतदारसंघात महाराजांच्या माध्यमातून केलेली आहे आणि तीच भूमिका घेऊन महाराजांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या मसूर जिल्हा परिषद गटात निवडणुकीला सामोरे जात आहोत। कसा प्रतिसाद आहे? भाजपचं इथं प्राबल्य दिसतंय, तुम्ही आमदारकीच्या वेळेस बी थांबला, काय वाटायला घेतलं? नाही, इथं प्राबल्य तसं मसूर जिल्हा परिषद गटात कोणाचं प्राबल्य नाही। कारण काय, प्राबल्य कधी म्हणायचं ज्या वेळेला जनता म्हणेल त्यावेळेला। आत्ता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि इथं प्राबल्य भाजपचं नाही किंवा तुतारीचं नाही, इथं प्राबल्य कोणाचं आहे तर ते सामान्य जनतेचं आणि सामान्य जनतेने सांगितल्यामुळं ही निवडणूक अपक्ष लढवण्यासाठी रिंगणात उभा आहे आणि ती जनता शेवटी आम्हाला या विजयापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळे प्राबल्य वगैरे कुणाचं नाही। काय गावोगावी दिसायला लागल्यानंतर त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे ना, कारण ही निवडणूक आम्ही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लढत असताना आमचं दैवत छत्रपती उदयन महाराज यांचे जे विचार आहेत की तळागाळातल्या लोकांची सेवा झाली पाहिजे, ते विचार आता निवडणुकीला उभा आहे म्हणून नाही, अगदी लोकसभेच्या आधीपासून आम्ही या मतदारसंघात काळ उत्तर मतदारसंघात ते विचार आम्ही तळघरात जनसामान्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्यामुळे जनमानसांची सेवा करत असताना लोकांचा जनरेटा आणि महाराजांचे आशीर्वाद यामुळे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहोत आणि लोक काय करणार हे येणाऱ्या 7 तारखेला आपल्या सर्वांना मतदानाच्या रूपात आणि 9 तारखेला निकालाच्या रूपात समजेलच। तुम्ही गावोगावी फिरताय, लोकांचा नेमका कसा प्रतिसाद आहे? गावोगावी खूप मोठा प्रतिसाद आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीतून मला उमेदवारी डावलल्यामुळं, म्हणजे इथं प्रबळ दावेदार मी असताना सुद्धा माझी उमेदवारी डावलल्यामुळं लोकांच्यात प्रचंड प्रमाणात असंतोष आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक स्वतःहून निवडणुकीला या आपल्या हातात घेऊन प्रचाराची धोरण लोकांनी हातात घेतलेली आहे। त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आहे। लोकांचं तुम्हाला एवढे जनसमर्थन असताना तुमची उमेदवारी डावलली गेली भाजपकडून, काय यामागे षडयंत्र असू शकतं? शेवट काय, मी काय कुणावर बोलत नाही, कुणाला काय षडयंत्र करायचं होतं, उमेदवारी का डावलली, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर बराच उहापोह झाला, पण त्यात मी बोलत नाही, का मला कुणावर बोलायचं नाही। भाजप पक्षाला जे वाटलं ते त्यांनी केलं, माझी उमेदवारी डावलली, मला वाटलं अपक्ष लढायचं का नाही, मी लोकांना विचारलं, मला लोकांनी सांगितलं अपक्ष लढा, मी अपक्ष निवडणुकीला उभं राहिलो। शेवटी कोणताही पक्ष हा कुणामुळे असतो तर लोकांच्यामुळे ना, लोकांनी सांगितलेलं आहे ना, म्हणून तर निवडणूक लढवत आहोत। मतदारांना काय आव्हान करत? काय ना, मतदारांना मी मसूर जिल्हा परिषद गटातील एवढंच आवाहन करत आहे की ही निवडणूक आहे ती मसूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील युवकांच्या, ज्येष्ठांच्या आणि माता भगिनींच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे। कारण या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर परंपरागत म्हणजे अगदी जे उमेदवार आहेत ते परंपरागतच उमेदवार आहेत, त्याच घरातली उमेदवारी दिली जाते आणि तेच उमेदवार आहेत आणि त्यामुळे लोकांना हे आवडलेलं नाही। त्यामुळे लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून या माझ्या अपक्ष उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे आणि लोक सांगतायत त्यांना आमच्या इथं या,
आमच्या इथे कार्यक्रम घ्या, आमच्या इथे बैठक घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज अपक्षाला एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मला नाही वाटत की आज या आमच्या जिल्हा परिषद गटात तर कधी भेटलेलं आहे. आता या ठिकाणी हे काम करत असताना महाराजांच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहोत. श्रीमंत छत्रपती उदयनराज महाराज पूर्ण ताकदीने आहेत. आज या ठिकाणी सांगितलं जातं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की समोरच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्याकडून किंवा स्थानिक आमदारांच्याकडून की बाबा आम्हाला काय नाही, तुमच्या गावातून लीड नाही मिळालं, अमुक नाही झालं, तुमच्या गावातून लीड नाही मिळालं तर 5 वर्ष फंड मिळणार नाहीत, विकास कामं होणार नाहीत. पण मी सगळ्या जनतेला सांगतो की आज आम्ही अपक्ष निवडणूक लढवत असताना सर्व पक्षीय लोक आपल्यासोबत आहेत. आणि राहिला विकास कामाचा विषय किंवा निधीचा विषय, तर श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचा आपल्या डोक्यावर आशीर्वाद आहे. त्यामुळे कोणत्याही गावात विकास कामाला महाराजांच्या माध्यमातून कोणतीही कमतरता मिळणार नाही, हे मी या ठिकाणी सगळ्यांना आश्वासित करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्व जिल्हा परिषदेला कप बशी, मसूर पंचायत समिती गणातून बॅट आणि वडोली बिकेश्वर गणातून शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हा तिन्ही उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्या, ही मी आपल्याला या ठिकाणी जाहीर अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.